बोगस वोटिंग, चक्क उमेदवाराच्या बायकोच्या नावानेच केले वोटिंग। उमेदवाराच्या बायकोच्या नावाने बोगस मतदान केल्याचा आरोप। यास्मीन आमिर पठान है। 1 घंटे से आज धूप में हम लाइन लगा के खड़े हुए, मेरा छोटा बच्चा छोड़कर मैं यहाँ पे लाइन लगा के खड़ी वोट डालने के वास्ते। और जब मेरा नंबर आता है तो वो बोल रहे आपकी वोटिंग हो चुकी है। जब मैंने वोटिंग भी नहीं करी तो मेरी वोटिंग कैसे हो चुकी है? इसका मतलब यहाँ पे सरासर बोगस वोट हो रही है ना। मेरा शोहर खुद यहाँ पे उम्मीदवार है, रिक्शा इससे निशानी से खड़े हुए, वो हर्षवर्धन पार्टी से, उनके विकास आघाड़ी से। अगर वो हारते हैं तो इसके जिम्मेदार कौन रहेगा? कौन इसका जिम्मेदार रहेगा? आप खुद ही इस पे कुछ तो आवाज उठाओ और कुछ बोलो इसके खिलाफ। यहाँ पे सरासर बोगस वोट हो रहे हैं, कुछ तो करो। इलेक्शन कमिश्नर आके मतलब उनके खिलाफ कुछ तो आवाज उठाओ सब। राज्यात आज 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले। जाणून घेऊयात राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे महापालिकेमध्ये दुपारी 3:30 वाजेपर्यंत किती मतदान झाले। मुंबई 41.8%, ठाणे 43.96%, नवी मुंबई 45.51%, पुणे 36.95% इतके मतदान झाले आहे। दुपारी 3:30 वाजेपर्यंत 41.8% मतदान झाले असून मुंबईतील कुलाबा येथील वॉर्ड क्रमांक 227 येथे फक्त 15.73% मतदान झाले आहेत। कदाचित हा राज्यातील सर्वात कमी मतदान झालेला वॉर्ड असू शकतो। दरम्यान 5:30 वाजेपर्यंतची अंतिम आकडेवारी येण्यास आणखी वेळ लागू शकतो। त्यानंतर अंतिम टक्केवारी अपडेट केली जाईल। लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न, पोटाची शाही नाही तर लोकशाही पुसली जात आहे। आजही दुबार मतदार आढळून येत असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे। दुबार मतदान असो की पैसे वाटप असो, याचा दरोडा घालण्याचा प्रयत्न आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतोय, तर हरलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे सगळे गैरप्रकार करावे लागत आहेत, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली। या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो आहोत। आणखीन एक पत्र माझ्याकडे आहे। साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात। फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे। जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत। मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या। आता याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांचे 8/1/2024 पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकास झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे। त्यांनी आज दिनांक 15/1/2024 रोजी दुपारी 3 वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत। तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्या। हे काय चाललेलं आहे? म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे? मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा। तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले, जसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत, पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाक दपटशाहीचा प्रकार करून पाहिला, त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आले। यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत। टीव्ही चॅनलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत। अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला। म्हणजे सगळ्या साम दाम दंड भेद एवढी खा कशासाठी सुटले यांना? का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक, नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये, म्हणून वाटेल ते करा। तिकडे गणेश नाईकांकडे
त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून, या मतदान केंद्रात गेले, इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना. म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. टांगा पलटी नाही झालं, पण त्यांच्या खेट्या घालून टांगा दुखले. आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे, हा गणेश नाईकांचा पुढचा प्रश्न असेल. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करत असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत, असंच मला नाईलाजाने म्हणावं लागतंय. बरं, आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय मग त्यांची ओळखच पुसली तिकडे. गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे. अनेक ठिकाणी, काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे. त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये, त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं? सर्वच ठिकाणी सर्वात जास्त गोंधळ जो आहे याच निवडणुकीमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाला. काही ठिकाणी मतदारांचे नावं मिळत नाहीयेत, काही ठिकाणी बूथ मिळत नाहीयेत, कुठं मतदान मागच्या वेळी जिथं मतदान केलं होतं त्याचं मतदान दुसरीकडे झालेलं आहे. हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त पाहायला नाही. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. म्हणजे ह्याला मोदींना जे 1 नेशन 1 इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा, पण सत्ता काबीज करा. आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ती चढती भाजली आहे. लोकसभेच्या वेळेला कळलं, विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं, त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले. त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं आमच्या लक्षात येत आहेत. काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे, काहींची मतदान केंद्र गायब आहेत, शाही पुसली जाते. म्हणजे ही शाही, वोटावरची शाही नाही, लोकशाही पुसली जाते. या शाहीच्या मुद्द्यावरती इलेक्शन कमिशननं असं म्हटलं की 2011-12 पासूनच असा निर्णय आला होता आणि जरी समजत आहे 11-12 पासूनच हा निर्णय आला होता, काय शाही पुसायचा मतदान करता येणार नाही असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते? बरं, ज्या ठिकाणी 2 वेळा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते. अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतलेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिवसेनेचे सुंदर शिंदे, शहासेना, हा बरं ते तर त्यांच्या सगळ्यांचं नेत्याचं असं म्हणणं की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते. तुमचा पराभव होतोय. पराभव नाही, त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय. नाहीतर आम्ही एवढे ताठ मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो. त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत. मग ते दुबार मतदार असेल, धाक दपटचे असेल, पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत, त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत. पराभवाची कारणं तुम्ही होत आहे असं त्यांच्या पराभवाची कारण, कारण ते हारलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे. हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात. नाहीतर जा ना लोकांसमोर, जसे आम्ही जातो तशी. काही ठिकाणी एका सोसायटीची दुसऱ्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव आहे, म्हणजे त्या उमेदवारांचे एकंदरीत नुकसान होत असं एकंदरीत दिसतंय. काही ते कळलं. शेवटचं काय बोललं? ह्या यादीतली त्या यादीत 193 मतदार आहेत, त्यांचे 193 मध्ये नाव गेले तरी त्या 193च्या उमेदवारांचे एकंदरीतच नुकसान. उमेदवारांचं भवितव्य नंतर, पहिले मतदाराचा अधिकार. मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा, असा प्रकार आहे. म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल. कारण हे बसल्या जागी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोखा हा जनतेपुढे आणावा लागेल. आज काय केलं? नुसते बसतायत, काय करतायत?
एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे साधी नोंदणी नाहीये मतदारांची. दुसरं आपण कोर्टात जाणार काय याविरोधात? नाही, कोर्ट वगैरे सोडा, आजचं काय करायचं? कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात गेले की 4-5 वर्ष चालू आहे आपलं. साहेब, राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची का बीएमसी आयुक्तांवर? कारण की मुंबईत ते मी पूर्ण आयोग बनतोय. जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे. मुंबईची इलेक्शन ऑब्व्हियसली बीएमसी असेल ते आयोग असतील, आयुक्त असतील, त्या आयुक्तालयाची माणसं असतील, जे कोणी असतील, मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा, निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. कारण तुम्ही लोकशाही मारतात. शाही प्रकरणामध्ये महापालिकेचं असं म्हणणं आहे, हा जो संपूर्ण किट येतो मतदानाच्या प्रक्रिया लावण्याचा, तो राज्य निवडणूक आयोगाकडून आलेला आहे. मग आता याला उत्तर द्या ना तुम्ही, जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला. म्हणतात की 150हून जास्त जागा आम्ही जिंकल्या. ते सोडा, आजचं पहिलं मतदानाचं बोला. म्हणजे आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि त्याचे अनुभवलेले आहेत. पैसे तर वाटलेले आहेत, चांदीची नाणी पण वाटलेली हो, आहेत, एवढा आला कुठून पैसा? वॉशिंग मशीन वाढलेले आहेत. वॉशिंग मशीन समजू शकतो, ते भाजपचं आहेच. मिक्सर पण वाटले. हो, मिक्सर पण वाटले. सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले. पण मिक्सर जरी वाटले, वॉशिंग मशीन जरी वाटली, तरी जनता शून्य आहे. ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आधी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता, तुम्ही भेट घेतली, पण आता ज्या पद्धतीनं चित्र दिसत आहे, खरंच निवडणूक आयोग झोपले असं वाटतं? झोपेचं ढोंग करते. साहेब, स्वतः तुम्ही मतदान केलं का? आणि मगाशी मतदान केलं त्याचा आवाज असा आहे की शाही जाते. आता मी पण आता पुसून बघणार आहे शाही. हा, म्हणजे पण एक आहे, मी काय दुबार मतदान, एक तर माझं कुठे नाव नाहीये, त्याच्यामुळे दुबार मतदान करायला जात नाही. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतला पाहिजे. टीव्ही चॅनलवरती सुद्धा काही रिपोर्टर, मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत शाही पुसण्याचं. आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य, बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल, म्हणजे ह्यांची मिलीभगत आहे. ठीक आहे. उद्धव ठाकरेंच्या घणाघाती टीकेनंतर आशिष शेलार यांची तातडीची पत्रकार परिषद. माध्यमांसमोर येत केले अनेक खुलासे. मुळामध्ये निवडणूक आयोगाने या सगळ्यावर लक्ष ठेवलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धवजी वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेत आहेत आणि त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणांवर बोट ठेवलंय का? त्यातला राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे. त्यामध्ये देवेंद्रजींवर केलेलं विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल की हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का? आणि वारंवार निवडणुकीच्या दिवशीच लोकसभेला तेच, विधानसभेला तेच, आताही तेच. ज्यावेळेला मतदार जोरदार मतदान करतायत, 1:30 वाजेपर्यंत 30% पार झालाय. मतदार या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबूतीने ठेवून सहभागी होत आहेत, त्यावेळेला हे आडवाटेपणा का? ही आडकाठी का? हा स्पीड ब्रेकर का? हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहे का? याला स्पीड ब्रेकर आहे का? त्याच्या मागचा हेतू काय? ते प्रेस का घेतायत? निवडणूक आयोगाने याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि वारंवार करतायत. आणि हा झाला पहिला मुद्दा. आणि आता त्यांनी हे बोलल्यामुळेच आम्हाला बोलायला लागतंय. त्यांनी निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही अजून तरी. ते थेट वार्ताहर परिषद घेत आहेत हेही समजू शकलो असतो. अजून तरी त्यांनी यंत्रणांकडे लेखी तक्रार केली आहे, ईमेल केलाय, काही समाज माध्यमांवर पाठवलं आणि मग त्याचं उत्तर नाही आलं, मग पत्रकार परिषद घेतली आहे, वार्ताहर परिषद घेतली आहे. नाही, महाप्रचाराचा भाग आहे का?
आणि आज आम्हाला पत्रकार परिषदेत उत्तर द्यावं लागतं. याचं कारण यातला हेतू आरोप आमच्यावर होतोय. देवेंद्रजींचं नाव घेतलं जात आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी बोलतोय. अन्यथा माझ्याही बोलण्याची गरज नव्हती. मुळामध्ये ते जे काय पत्रकार परिषदेत म्हणाले यात सर्वस्वी असत्य आहे. आणि मी तुम्हाला सांगतो कसं कसं. पहिल्यांदा यांनी आरोप केला दोन्ही ठाकरे बंधूंनी की मतचोरी झाली. मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावात चोरी झाली. मग मतदार यादीतल्या नावातल्या चोरीनंतर मतदार नोंदण्याच्या असलेल्या एजन्सीनी कंपन्या यामध्ये चोरी झाली. तेवढ्यावर थांबले नाही. मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला. तेवढ्यावर थांबले नाहीत. मग मतदान यंत्रात चोरी हे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत. मग त्या ठिकाणी मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत. मतदार प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत. प्रचार करण्याच्या नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं. मग तेवढ्यावरही थांबले नाहीत. मग पाडू या यंत्रात चोरी आहे सांगितलं. मग तेवढ्यावर थांबले नाहीत. आता शाईवर चोरी आहे सांगितलं. अहो बाबांनो, या एवढ्या चोऱ्या नाहीत. हा त्यांच्या बुद्धीत हेराफेरी आहे. मी थेट सांगतोय, हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झालाय आणि तो राजकीय मेंदूतला केमिकल लोचा या वेगवेगळ्या प्रकाराने चोरी 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 अहो तुमच्या बुद्धीतील हेराफेरी आहे, चोरी नाही. आणि म्हणून मतदार 30% त्याच्यावर 1:30 वाजेपर्यंत, आता वाजलेत 3 आणि 5-5:30 पर्यंत आकडे कुठपर्यंत जाणार आहेत तेव्हाही करतील. यात जर रांगेमध्ये मतदार असतील आणि 5-5:30 नंतर जेवढे आहेत त्यांना आत घेणं हा कायदा आहे. आत्ताच सांगतो, त्यांना घेतलं की त्यातही चोरी. म्हणून सांगतो की या दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचे सल्लागार सडके आणि दोन्ही ठाकरे रडके ही स्थिती आहे. आणि रडायचंच असेल तर लढता कशाला. आणि मुंबईकरांना आणि राज्यातील नागरिकांना आमचं नम्र निवेदन आहे, लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जोरात मतदान करा. या लोकांचा लोकशाही आणि लोकशाही यंत्रणा याच्यावर बिलकुल भरोसा दिसत नाही, विशेषतः ठाकरे बंधूंच्या पक्षाचा. आणि म्हणून मतदारांनी लोकशाही वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करा. लोकशाही यंत्रणांवर विश्वास ठेवण्यासाठी जोरदार मतदान करा. हा आमचा आग्रह आहे, ही आमची विनंती आहे. आता राहिला विषय शाहीचा. प्रथम तर ज्याने शाही पुसण्याचा प्रकार व्हिडिओ केला किंवा माध्यमांसमोर आणला त्याला शाही पुसाविषयी का वाटली, आमचा सवाल आहे. ज्या व्यक्तींनी शाही पुसण्याचा प्रकार केला त्याचा हेतू काय, त्याच्या बोटावर ती शाही पुसण्याआधी तेल लावलं होतं का, ग्रीस लावलं होतं का, काही केमिकल लावलं होतं का, चौकशी झाली पाहिजे. बरं, शाही पुसायची का होती, ज्याने शाही ठेवली त्याची सुकली. मी आमच्या माध्यमांच्या प्रतिनिधीचं समजू शकतो की त्यांना इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करायचं असतं. पण ज्या लोकांनी ज्या व्यक्तींनी शाही पुसली त्यांचा हेतू गुन्हेगारीचा होता, माझा आरोप आहे. आणि ज्याने शाही पुसण्याचं काम केलंय निवडणूक आयोगाने त्याच्यावर गुन्हा रजिस्टर केला पाहिजे. ते निवडणूक यंत्रणांच्या प्रक्रियेचे गुन्हेगार आहेत. आणि ते गुन्हे काय आहेत तर त्यांना शाही पुसून बोगस मतदान करायचं होतं, आमचा आरोप आहे. जी मंडळी परत दुबार बोगस मतदार करू इच्छितात होती त्यांनी शाही पुसण्याचा प्रकार केलाय. त्यांचा हेतू गुन्हेगारीचा आहे. त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे, निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं आहे.
आणि ठाकरे बंधूंना सवाल आहे, तुमच्या बोटाची शाई गेली का? दाखवा ना. ठाकरे बंधूंच्या बोटाची शाई जात नाही आणि त्यांच्या बगलबच्च्यांची शाई जाते. असं तेल तुम्ही रशियावरून आणलंय की इराणवरून आणलंय? कुठून आणलंय की जिथे तेल लावता आणि मग शाई काढायला लावता बगलबच्च्यांना? 30% वर मतदान करतोय आणि तुमच्या बोटावरची शाई जाते. आणि म्हणून ज्यांनी शाई पुसली त्यांच्यावर गुन्हा, कारण ते बोगस मतदान करू पाहत होते. आणि ठाकरे बंधूंनी तुमची शाई का नाही गेली याचं उत्तर द्यावं. याला लागूनच काल दिवसभर जर आपण बघितलं तर म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रचार संपल्यानंतर देखील वारंवार माध्यमांसमोर येणं आणि पत्रकार परिषदा घेणं. काल देखील दिवसभर जवळपास ठाकरे बंधू दर्शनाला गेले आणि त्याच्यानंतर देखील अनेक स्टेटमेंट आले होते. तुम्ही काही वैयक्तिक तक्रार म्हणजे पक्षामधून काही तक्रार करणार आहात का या संदर्भाचं काय वाटतं? नाही, मुळात प्रश्न आहे, ज्यांना वाटतं ना शाईवर लोचा आहे त्यांनी निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे का? अहो, या देशामध्ये या व्यवस्थांमध्ये पूर्ण प्रक्रियेची पावलं आहेत, टप्पे आहेत. ज्याला वाटत होतं शाई त्याने तक्रार केली का? त्याने डायरेक्ट शाई पुसली पण तक्रार केली नाही, हा गुन्हा नाहीये. आणि त्याच्यावर कथानक रचण्याचा प्रयत्न, मी कालही म्हटलं, हे राजकीय नाटकातले एका अर्थाने आपण त्याला म्हणू कलाकार, नटसम्राट, हे दोन्ही बंधू राजकीय नटसम्राट आहेत. त्यांनी याच्यावर कथानक रचलं की शाई आणि बोगस. पहिलं शाई पुसणाऱ्याने तक्रार केली नाही, ती पुसली ही दुबार आणि बोगस मतदानासाठी केली आहे, त्यावर तक्रार करावी. यापुढे जो शाई पुसेल त्याच्यावर तक्रार करावी, गुन्हा घ्यावा. मी आधी सुचलं नाही का? आधी व्हीव्हीपॅट होतं त्याला विरोध. अगोदर व्हीव्हीपॅटची व्यवस्था होती त्याला विरोध करणारे तुम्हीच. अहो, रडण्याचे धंदे बंद करा. आडनाव बदलावं लागेल तुम्हाला. रडके म्हणतील लोक तुम्हाला आता. देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोग जर सगळं नाकारत असेल शाही पुसली गेली नाही तर या दोघांचीही मिलीभगत व त्यांची शाही का नाही पुसली गेली हा माझा प्रश्न आहे. उद्धवजी ठाकरे, राज ठाकरेजी, तुमची बोटावरची शाही ही का पुसली गेली नाही? त्यांचं म्हणणं आहे की मी पण पुसून बघणार आहे की शाही हा, मग पुसा आणि मग या आणि मग तक्रार पहिली करा. हवेत गोळीबार करू नका. आधी 2-3 दिवसांपासून बघितलं तर प्रत्येक निवडणूक आयोगाच्या गोष्टीवर आत्ता आक्षेप घेतला जातोय जो की आधी घेणं अपेक्षित होतं. मग ते पाडू मशीन बद्दल असेल, प्रचाराच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत फिरतायत, एखादा तो नियम जुनाच आहे. याच्यावर देखील कारण आम्ही देखील 12-17 बघितलं. तुम्ही कसं बघताय वारंवार या गोष्टी हायलाईट केल्या जात आहेत, ऐन मतदाना दिवशी देखील थांबत नाही? मी तुम्हाला सांगितलं ना, गतिरोध आहे. मतदान प्रक्रिया, मतदारांची इच्छा, मतप्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी या सगळ्यावर गतिरोध म्हणून हे काम करतायत. आणि म्हणून यांनी पहिली ही तक्रार त्यांची आहे ती रजिस्टर केली होती का? आणि मी सांगितलं यांचे सल्लागार सडके आणि हे रडके. मुंबईकर रडक्यांच्या बरोबर जाणार नाहीत, राज्यातील मतदार रडक्यांबरोबर जाणार नाही. आम्ही लढणारे आहोत. तुम्ही आज सकाळपासून फिरताय, अनेक भागांमध्ये तुम्ही फिरताय, या सगळ्या गोष्टीचा परिणाम भाजप महायुतीच्या उमेदवारांवर किंवा मतदानावर होतोय असं वाटतंय? मला वाटतंय की या विषयावर मी राजकीय विधान आज करणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगावर प्रश्न विचारले, तेवढ्यापुरता मी माझा मुद्दा दिलेला आहे. त्याची उत्तर त्यांना द्यायला लागतील. विनोद तावडे यांनी स्वतः सांगितलंय की निवडणूक आयोगाची जर चूक असेल शाही संदर्भात तर त्यांनी ती सुधारावी. स्वतः विनोद तावडे. त्यांनी निवडणूक आयोगाला म्हणणं मांडणं त्यांचा अधिकार आहे. ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे का? निवडणूक आयोगाशी संवाद करा. प्रेस कॉन्फरन्सेस, वार्ताहर परिषद घेऊन कथानक उभं करून राजकीय नटसम्राट ही तुमची भूमिका आहे ठाकरे बंधूंची. आणि म्हणून तुम्ही रडके आहात हे आमचा आरोप आहे. संजय शिरसाट यांनी देखील हे वक्तव्य केलेलं आहे की शाही लावण्याऐवजी मार्कर पेन लावलेला आहे. ही निवडणूक आयोगाची चूक आहे. निवडणूक आयोगाशी कोणीही बोलू शकतं, त्याला मुद्दा नाही. त्याच्यावर कथानक रचून प्रचार करणं हा गुन्हा आहे. निवडणूक आयोगाचा इतका ढिसळा
त्या बाबतीमध्ये निवडणूक आयोग उत्तर देईल. आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर द्यायला नाही. आमच्या राजकीय भाष्य केलं तेवढा पुरतं आम्ही बोलतो. सर ईवीएम मैन्युफैक्चरिंग का भी एक मुद्दा है था फ्यूचर में वोटिंग हो गया, वो पहले भी उस बारे में बात हो गया. कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न जे ठाकरे करताना दिसत आहे. कारण ते हरले आहेत. त्यांना लक्षात येत आहे दोन्ही ठाकरे बंधूंना. मी आज सांगतो, मी सांगितल्यावर मला माहिती आहे काय बोलतील. तुम्ही मॅनेज केलंय तरी मी सांगतो, मुंबईतल्या 227 जागांपैकी किमान 50 ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जाणार आहे दोन्ही पक्षांचं. पण आज मला राजकीय विधानं करायची नाहीत. मतदार आणि मतदार केंद्र यावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात यावं, लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावं, मतदानाचा अधिकार बजावा. लोकशाहीसाठी आणि लोकशाही यंत्रणांसाठी आतापर्यंत 30% वर केलं. अजूनही मतदान करा ही नम्र विनंती. धन्यवाद. निवडणूक आयोगाची ही तडकाफडकी पत्रकार परिषद. निवडणूक आयोगाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा घेऊया आढावा. सर्व मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना माझा नमस्कार. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका संदर्भात आजची ही पत्रकार परिषद इथे राज्य निवडणूक आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये 50% पेक्षा कमी आरक्षण आहे अशा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लावण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आणि त्याच्या अनुषंगाने 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आजची ही पत्रकार परिषद आहे. ज्या जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका होत आहेत ते जिल्हे आहेत कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर अशा या 12 जिल्हा परिषद आहेत. या निवडणुकामध्ये प्रत्येक मतदाराला 2 मते देणे आवश्यक आहे. यामध्ये 1 मत त्याला जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी द्यावं लागेल आणि 1 मत पंचायत समिती निर्वाचक गणासाठी द्यावं लागेल. या निवडणुकीमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विविध राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या मागणीनुसार नामनिर्देशन पत्र प्रक्रिया ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसारखीच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा ही प्रक्रिया ऑफलाईन राबवण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये ज्या जागा राखीव आहेत त्या राखीव जागेवर जात वैधता पडताळणी आवश्यक आहे आणि जात प्रमाणपत्र आणि जात वैधता पडताळणी ही नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणं आवश्यक आहे. मात्र एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्याच्याकडे अन्य कोणताही पुरावा असेल की त्यांनी अशा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला त्याची प्रत त्यांनी सादर करणं आवश्यक आहे. मात्र निवडून आल्यावर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर नाही केलं तर त्याची निवड ही पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होईल. या निवडणुकीमध्ये मतदान केंद्र एकूण 25,482 आहे आणि या निवडणुकीसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे ही निवडणूक घेणार आहे आणि त्यामध्ये एकूण कंट्रोल युनिट 51,537 आम्ही वापरणार आहोत आणि बॅलेट युनिट 1,10,329 इतके बॅलेट युनिट आम्ही वापरणार आहोत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 असतील आणि या सर्व मतदान केंद्रावर अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी वीज, पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था या सर्व करण्यात आलेल्या आहे.
याशिवाय काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केल्या जातील आणि काही मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील. पिंक मतदान केंद्रावर ज्यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त आहे असे मतदान केंद्र हे पिंक मतदान केंद्र असतील आणि त्यामध्ये सर्व निवडणूक कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सुरक्षा कर्मचारी या महिला असतील. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरणार आहोत आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून जी मतदार यादी आली ती मतदार यादी जिल्हा परिषद विभाग व पंचायत समिती गणनिहाय ही विभाजित केलेली आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अंतिम मतदार यादी ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे आणि 27 नोव्हेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ही प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की या मतदार याद्या या भारत निवडणूक आयोगाकडून आलेल्या असल्यामुळे या मतदार यादीमध्ये कोणतेही नाव याच्यामध्ये समाविष्ट करणे किंवा कोणतेही नाव याच्यामधून वगळणे ही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही. यामध्ये दुबार मतदार आम्ही टूलद्वारे आयडेंटिफाय केलेले आहेत आणि दुबार मतदारासंदर्भात योग्य ती कार्यवाही आमच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे त्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर आणि जिल्हाधिकारी हे करतील. याशिवाय मतदाराला त्याचं नाव, प्रभाग क्रमांक आणि त्याला त्याचं मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे. हे मताधिकार मोबाईल ॲप सध्या अँड्रॉइड सिस्टीमवर उपलब्ध आहे आणि या अनुषंगाने मतदाराला त्याचा जो निवडणूक विभाग आहे आणि जो पंचायत समिती गण आहे हा त्याला शोधता येईल आणि त्याशिवाय त्याचं मतदान केंद्र सुद्धा त्यामध्ये त्याला शोधता येईल. याशिवाय मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवर, आयोगाच्या पोर्टलवर जे महासिक वोटर लिस्ट .in म्हणून पोर्टल आहे वोटर सर्चसाठी, त्याच्यावर पण जाऊन त्याला त्याचं नाव किंवा ईपी क्रमांक टाकून त्याला त्याचा मतदान केंद्र त्याला शोधता येईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया व गरोदर स्त्रिया यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था, वेगळी रांग असेल. ज्या ठिकाणी वेगळी रांग नसेल त्यांना प्राधान्याने मतदान केंद्राच्या आतमध्ये नेण्याची व्यवस्था केलेली आहे. याशिवाय प्रत्येक ठिकाणी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था राहणार आहे. या निवडणुकीमध्ये एकूण निवडणूक निर्णय अधिकारी 125 असणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा 125 असणार आहे. एकूण निवडणूक अधिकारी कर्मचारी 1,28,000 यामध्ये असणार आहे. निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पुरवण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे अधिनियम बनलेले आहेत त्या अधिनियमामध्ये प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्या द्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचार विषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही. याशिवाय 2 प्रकारच्या माध्यम प्रसारण सहनियंत्रण समित्या असतील. यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल. राज्य स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल. याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी, चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल. ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही. या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये 3 स्लॅब्स केलेले आहेत. ज्या जिल्हा परिषदमध्ये 71 ते 75 निवडणूक विभाग आहेत
त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 9 लाख, पंचायत समितीसाठी 6 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 61 ते 70 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 7.5 लाख, पंचायत समितीसाठी 5.25 लाख. ज्या जिल्हा परिषदमध्ये 50 ते 60 निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी 6 लाख आणि पंचायत समितीसाठी 4.5 लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे 25,482 आहे, जे मी आधीच सांगितलेलं आहे. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि इतर मतदार हे 473 आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र 25,482 आहेत. एकूण मतदार 2.09 कोटी आहेत. एकूण पुरुष मतदार 1.07 कोटी आहेत. एकूण स्त्री मतदार 1.02 कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार 473 आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये 12 जिल्हा परिषदमध्ये एकूण 731 निवडणूक विभाग आहेत, म्हणजे 731 जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी 369 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 83 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 25 जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 191 जागा आहेत. ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे 125 आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य 1,462 निवडून द्यायचे आहेत. ज्यामध्ये महिलांसाठी 731 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 166 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 38 जागा आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 342 जागा आहेत. यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम. जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी 16 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे. नामनिर्देशन पत्र स्वीकारणे 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026. नामनिर्देशन पत्राची छाननी. नामनिर्देशन पत्राची छाननी 22 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत 27 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत. अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 नंतर. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप 27 जानेवारी 2026 दुपारी 3:30 वाजेनंतर. अंतिम उमेदवाराची यादी. अंतिम उमेदवारांची यादी 27 जानेवारी 2026. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतदानाचा दिनांक 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत. मतमोजणीचा दिनांक. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. मतमोजणीचा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजेपासून. याच्यानंतर मी फ्लोअर ओपन करतो आपल्याला प्रश्नोत्तरासाठी.
यामध्ये आता आम्ही 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे. उर्वरित ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या उरलेल्या आहेत त्याच्या निवडणुकी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने अजून काही निर्देश दिलेले नाही आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्देश दिले त्यानुसार त्या निवडणुका घेतल्या जातील. 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. ड्रॉ काढण्याच्या अधिकार आपल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व पंचायत समिती इथे काढले जातात. मग इथे न्यायालयापर्यंत हे प्रकरण जाण्यापेक्षा आपणच ड्रॉ काढण्याचे पुन्हा आदेश का देत नाही? नाही, तसे मला अधिकार नाही आहेत, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जवळपास 35 ते 40 यामध्ये पिटिशन आहेत आणि या सर्वांवर एकत्रितरित्या माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे सुनावणी आहे. आता पुढची डेट 21 जानेवारी आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय जे काही या संदर्भात निर्देश देतील त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल. सर, यावेळेला कुलाबासारख्या ठिकाणी जो प्रॉब्लेम झाला की त्यांनी पैसे भरले होते आणि उमेदवारांचं म्हणणं होतं की पैसे घेऊन आम्हाला कॅन्डिडेट्स करता नाही आले, त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. अशाच पद्धतीची अडचण या निवडणुकांमध्ये सुद्धा येऊ शकते. या संदर्भात आपण काही एक्स्ट्रा काळजी घेणार आहोत? यामध्ये ऍक्च्युली जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे यांना खूप क्लिअर सूचना आहेत आणि जे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हँडबुकमध्ये जे निर्देश दिलेले आहेत या हँडबुकमध्ये दिलेल्या निर्देशाचे त्यांनी तंतोतंत पालन जर केले आणि तसेच उमेदवारांना पण आम्ही सूचना देणार आहोत. याशिवाय राजकीय पक्षांची सभा सुद्धा मी उद्या बोलवली आहे. त्यांना सुद्धा जी प्रक्रिया आहे नामनिर्देशनची प्रक्रिया पुन्हा एकदा त्यामध्ये आम्ही त्यांना सांगणार आहे की कशा प्रकारे नामनिर्देशनची प्रक्रिया आहे, यामध्ये कुठल्या कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे, कुठले प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, हे सर्व त्यांना उद्या आम्ही सांगणार आहोत. त्यांचं म्हणणं होतं की परिसराच्या आतमध्ये येऊन आम्ही 5,000 रुपये डिपॉझिट भरून सुद्धा आमचं नामनिर्देशन पत्र स्वीकारलं गेलं नाही. नाही, हे बघा, याच्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे अर्धन्यायिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. ही ऍक्च्युली निवडणूक निर्णय अधिकारी यांचे त्यामध्ये अधिकार आहेत आणि याशिवाय यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर आम्हाला त्याच्यामध्ये करता येत नाही. यामध्ये जर कोणाला यामध्ये याच्या विरुद्ध जर त्यांना दाद मागायची असेल तर मग हायकोर्टमध्ये रिट पिटिशन हा एक भाग आहे किंवा निवडणूक संपल्यानंतर इलेक्शन पिटिशन सुद्धा दाखल करता येतं. आता या कुलाबाच्या केसमध्ये आम्ही महापालिका आयुक्त यांचा अहवाल मागितला आणि महापालिका आयुक्त यांच्या अहवालामध्ये जे काही निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कार्यवाही केलेली आहे ती ऍक्च्युली कायद्यानुसारच कार्यवाही केलेली आहे आणि इव्हन व्हिडिओ फुटेज सुद्धा आम्ही बघितले आणि या व्हिडिओ फुटेजमध्ये त्यांनी ऍक्च्युली 5 वाजेपर्यंत टाइम होता. 5 वाजण्याच्या आधी त्यांनी 2-3 वेळा 10 मिनिटं आधी 2-3 वेळा त्यांनी पुकारणी केली आणि पुकारणी केल्यानंतर त्यांनी दालनाचे दरवाजे बंद केलेत. तर यामध्ये ऍक्च्युली प्रायमा फेशी प्रथमदर्शनी असं काही त्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची चूक दिसून येत नाही. नगरपालिका निवडणुकीत सुद्धा अनेक ठिकाणी राजकीय पक्षांकडनं मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार समोर आले होते. जेव्हा कारवाई झाली नाही त्यामुळे राजकीय पक्षांची हिंमत वाढते. आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते प्रकार होतील. त्यामुळे निवडणूक आयोगात ठोस कारवाई का करत नाही? नाही, निवडणूक आयोगाने ठोस कार्यवाही केली नाही हे मला चुकीचं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जी रोख रक्कम जी आहे ते रोख रक्कम किंवा यामध्ये मद्य, रोख रक्कम किंवा काही भेटवस्तू यांच्या वाटपासाठी आम्ही सर्व्हेलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत. त्या स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम प्रत्येक नाक्यानाक्यावर स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आहे, फ्लाइंग स्क्वॉड आहेत, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम आहे आणि या सर्व टीमच्या माध्यमाने प्रत्येक महापालिकेमध्ये मिनिमम 7 ते 8 नाके आणि तितक्याच प्रमाणामध्ये फ्लाइंग स्क्वॉड, तितक्याच प्रमाणामध्ये व्हिडिओ व्ह्युइंग टीम तिथे सर्व महापालिकेमध्ये स्थापित झालेले आहेत. आणि यामध्ये आतापर्यंत रोख रक्कम जी आहे साधारणतः 7 कोटीच्या जवळपास रोख रक्कम जप्त केलेली आहे. मद्य पदार्थ आहे 2,36,000 लिटर मद्य पदार्थ जप्त केलेले आहेत, ज्याची एकूण किंमत 5.28 कोटी आहे. जे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत ते 54.85 कोटीचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. 54.85 कोटी.
याशिवाय जे शस्त्रास्त्र व स्फोटके, जे अग्निशस्त्रे, धारदार शस्त्रे, दारुगोळा, चाकू, तलवार, कोयता, फायरआर्म, कार्ट्रिज, देशी कट्टा, काडतुसे, हँड ग्रेनेड, मॅगझिन ही 95 आतापर्यंत जप्त केलेली आहेत. यानंतर प्रतिबंधात्मक कार्यवाही ज्या केलेल्या आहेत, या प्रतिबंधात्मक कार्यवाही भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यांच्याद्वारे 21,153 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये 380 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली आहे. MPDA कायद्यांतर्गत 53 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे आणि मोका कायद्यांतर्गत 14 लोकांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही झालेली आहे. याशिवाय 3,196 मतदान केंद्रे हे संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून घोषित केलेले आहे. तिथे अधिकचा सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहोत. नाही, आचारसंहिता भंगच्या तक्रारी ज्या आहेत त्यामध्ये एकूण तक्रारी एकूण 341 तक्रारी आलेल्या आहेत आणि 341 आणि या 341 तक्रारींपैकी 280 तक्रारीवर कार्यवाही झालेली आहे आणि 61 तक्रारी या प्रलंबित आहेत. कुठल्या निवडणूक? हा, ते मगाशी मी सांगितलं ना, मगाशी सांगितलं आहे की राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात ज्या तक्रारी आल्या होत्या त्यामध्ये ऍडिशनल व्हिडिओ फुटेज मी मागितलेलं आहे आणि आमच्याकडे जे व्हिडिओ फुटेज आहे त्याच्यामध्ये असं प्रथमदर्शनी काही दिसत नाही. मात्र या संदर्भात मुख्य निवडणूक निरीक्षक जे मुंबई महापालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक आहेत श्री इक्बाल सिंग चाहल यांच्याकडून सुद्धा आम्ही अहवाल मागितलेला आहे. बिनविरोध जिथे जिथे निवडणूक होते तिथे राज्य निवडणूक आयोगांचे आदेश आहेत की जिथे बिनविरोध निवडणूक होत आहे तिथे आम्ही संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागितलेला आहे. हा अहवाल 4 गोष्टीवर आहे. एक तर बिनविरोध निवडणूक मध्ये जो उमेदवार बिनविरोध झालेला आहे त्या उमेदवारांनी इतर उमेदवारांवर काही दबाव आणला आहे का, नंबर 1. यामध्ये त्या निवडणुकीमध्ये माघारी घेतलेले उमेदवार आहेत त्यांच्यावर काही आमिष दाखवलं का, नंबर 2. याच्यामध्ये काही पोलीस कंप्लेंट झाली होती का, नंबर 3. आणि याच्यामध्ये काही तक्रार आहे का, आणि विशेष करून ज्या उमेदवारांनी माघार घेतली त्या उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतली आहे का. या पॉइंटवर आम्ही रिपोर्ट महापालिका आयुक्तांकडून मागितलेला आहे आणि हा रिपोर्ट आल्यानंतर बिनविरोध निवडीच्या संदर्भात आम्ही याच्यामध्ये निर्णय देणार आहोत. निवडणुकीच्या प्रचारात 5:30 वाजता संपतोय आणि 5:30 नंतर डोर टू डोर प्रचाराला तुम्ही परवानगी दिली. डोर टू डोर प्रचार म्हणजे नेमका काय? सध्या आपण बघतोय डोर टू डोर प्रचार म्हणजे काय आणि पैसे सध्या वाटप होतोय तर ते उमेदवारांनी पैसे घरोघरी वाटले तर मग कसं तुम्ही थांबताय? नाही, आता पैसे घरोघरी जे वाटण्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या महापालिका आयुक्तांकडे पाठवतो आणि महापालिका आयुक्त यांच्या स्तरावर पण आचारसंहिता कक्ष आहे आणि त्यांच्या स्तरावर सुद्धा हे वेगवेगळे सर्व्हिलन्स टीम आहेत. या सर्व्हिलन्स टीम कार्यरत आहेत. नाही, बघा, प्रचारासाठी जी मुदत आहे ती 48 आवर्स बिफोर, 48 तासाच्या अगोदर प्रचार हा समाप्त होतो. 48 तासाच्या म्हणजे आता बेसिकली 15 तारखेला निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे 13 तारखेला 5:30 नंतर हा प्रचार करता येणार नाही. जर का तुम्ही
का ते कमिशनर म्हणजे म्युन्सिपल कमिशनर जे का असतात ते बघतात, सर्वेलन्स करतात. सर आता डेली अजून 5:30 व्हायचे, अजूनही घरोघरी जाऊन पाकिटं वाटणं चालू आहे. तर 5:30 नंतर जर का हे पूर्ण चोरणार नसेल 15 तारखेपर्यंत, तर व्हॉट काइंड ऑफ सर्वेलन्स हॅव यू गॉट? आणि अशा पद्धतीने होऊ नये यासाठी तुम्ही नवी काही योजना करणार आहात का? नाही, जिथे अशा प्रकारचं ऍक्च्युली पैशाचं वाटप सुरू आहे, मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते सुद्धा सांगितलं. आणि याच्यामध्ये बंदी आहे. जी 5:30 ची मुदत आहे, 5:30 ची जी मुदत आहे, 5:30 नंतर प्रचार करता येणार नाही. ती मुदत जाहीर प्रचाराच्या संदर्भात आहे. हा, ऍक्च्युली जाहीर प्रचारावर बंदी आहे. ते जाहीर प्रचारावर बंदी आम्ही तरी पहिल्यांदा बघतोय, तुम्ही आता बघत असाल तर अशा प्रकारे घरोघरी जाऊन आर यू ऑल्सो एन्करेजिंग की जे नाही. असं कुठे होत असेल तर आम्ही कार्यवाही करू. एक मिनिट जाना एक मिनिट नाही, असा नियम जो आहे, नियम हा जाहीर प्रचारावर नियम आहे. नियम जो 5:30चा नियम आहे जाहीर प्रचारा संदर्भात आहे. जाहीर प्रचार करता येणार. नाही, जे नियम जे आहे ते नियम जाहीर प्रचारावर नियम आहे. एक मिनिट थांबा ना. नाही, मी तुम्हाला सांगितलं की जे प्रतिबंध आहे ते जाहीर प्रचारावर प्रतिबंध आहे. जे 5 कोटी वाजता लोकांना नाही, हे बघा, ऍक्च्युली याशिवाय कलम 37 जे आहे, कलम 37 म्हणजे 5 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही. मात्र इंडिव्हिज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे. जी आचारसंहिता आहे त्यामध्ये एक्झॅक्टली अपेक्षा काय आहे? जाहीर प्रचार बंद व्हावा ही अपेक्षा आहे की लोकांनी एकमेकांना भेटूच नाही ही अपेक्षा आहे? लोकांनी एकमेकांना भेटू नये ही अपेक्षा नाहीच आहे. जाहीर प्रचारावर बंदी आहे. याशिवाय 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही. आता पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न एक मिनिट त्यांचा उद्या नाही, आमचा ऍक्च्युली नियम क्लिअर आहे. नियम हाच आहे की ऍक्च्युली जाहीर प्रचारावर बंदी आहे आणि 5 इंडिव्हिज्युअली जाऊ शकतो ना, तो वैयक्तिकरित्या जाऊ शकतो. नाही, प्रचार बघा, प्रचाराच्या कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे, या सर्व प्रचाराची कॅटेगरी आहे. या 5:30 नंतर सर्व बंद होते. मी सांगितलं ना, त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं. एक मिनिट वैयक्तिक भेटीगाठीमध्ये केलेला प्रचार हा
5:30 नंतर तुम्ही प्रचारच करतात, वैयक्तिक भेटला तरी नाही, प्रचारच करतात. वैयक्तिक भेटीवर जाहीर प्रचार जो आहे, जाहीर प्रचार म्हणजे प्रचार सभा, मिरवणूक. हा उद्देश कळत नाहीये. तुम्ही हा नियम जो आहे तो हा नेमका बदलला. आधी पूर्ण प्रचार थांबत होता. नाही, नियम कुठलेच बदललेले नाही. नियम तेच आहेत, नियम कोणतेच बदलले नाही. लोकसभा विधानसभेचे आणि लोकसभा विधानसभामध्ये पण तीच आहे ना. लोकसभा विधानसभेमध्ये जे नियम आहेत तेच नियम इथे आपण वापरतो. एक मिनिट थांबा. त्यांचं उद्या एक मिनिट थांबा. त्यांचं उद्या ना. या आधीच्या निवडणुकांमध्ये 5:30 नंतर डोर टू डोर किंवा घरी जाऊन प्रचार करा असं कधीही आम्हाला दिसलं नाही. हाच नियम आता का आला एवढंच आहे. नियम असा नाही आहे. नियम जाहीर प्रचाराचा नियम आहे. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये. डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात. असं काही आधीपासूनच असं आहे. असा वेगळा नियमच नाही आहे. असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही. ठीक आहे. नाही, आता या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे. दुसरा प्रश्न विचारा. या संदर्भात आम्ही वेगळे एक प्रेस नोट तुम्हाला देऊ. प्रेस नोट तुम्हाला देऊ या संदर्भात. नाही, पैसे वाटप करणे हा गुन्हा आहे. जिथे कुठे पैसे वाटप होत असतील असे प्रकार आढळले आम्ही कार्यवाही करू. एक मिनिट उद्या यायचा. घरोघरी जाऊन जाहीर प्रचार करायचा नाही. पण समजा एकटा उमेदवार गेला आणि घरामध्ये जाऊन बसला, समजा 15 जण घरामध्ये म्हणजे चर्चा करू शकतो का? चर्चा करू शकतो. तो घरातले 15 लोक असतील त्याचा विचार करू. नाही, पैसे नाही देऊ शकत. पैसे नाही देऊ शकत. घरी जाऊन चर्चा करू शकतो. एक मिनिट. नवीन नियम नाही आहे तो. तुमची आचारसंहिता भंगाच्या ज्या तक्रारी आहेत किंवा त्याच्यावरती नजर ठेवणारी यंत्रणा आहे, इतकी यंत्रणा तुमच्याकडे उपलब्ध आहे का? नाही, हे बघा, ऍक्च्युली डोर टू डोर गेला, 5 पेक्षा जास्त लोक गेले तर तो भंग आहे. पण तो तर गुन्हा आहेच ना. तो गुन्हा आहे. तसं कोणी निदर्शनास आणून दिलं तर आम्ही कार्यवाही करूच. नाही, तो व्हिडिओ मी महापालिका आयुक्त कल्याण डोंबिवलीला पाठवलेला आहे. त्यांच्याकडून आम्ही रिपोर्ट मागितलेला आहे. एकच मिनिट. अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. पहिल्यांदा असं आम्हाला अनुभव आहे का जो प्रचार संपतो त्याच्यानंतर आपण घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. हा नियम का आणला? हाच आमचा गोंधळ आहे. आम्ही अनेक निवडणुका हा पहिल्यांदा घडलेला प्रकार आहे. हा ऐतिहासिक निर्णय तुमचा. नाही, यामध्ये बघा, यामध्ये जो नियम आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 14(4) द्वारे राज्य निवडणूक आयोगास बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महापालिका निवडणुकांसंदर्भात समर्थ करणाऱ्या तरतुदीन्वये प्राप्त अधिकारानुसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत. आणि यामध्ये मुंबई महापालिका अधिनियमान्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा भरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही, हा नियम आहे.
सभा हा नियम सभेच्या संदर्भात आहे. नाही, आता विषय संपलेला आहे. 2012चा आदेश. शिवाय 2012चा मी आदेश वाचून दाखवतो. 2012 एक माझं ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या. राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक 13 जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एसएमएसचा देखील समावेश राहील असे नमूद आहे. तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणतीही स्पष्टता नाही आहे. जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे 100 मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही. आणि हा जो आदेश आहे हा 2012चा आदेश आहे. नवीन कोणता आदेश आणला मी? 2012चा आदेश आहे. हे बघा 2012 पासून स्टँडिंग ऑर्डर आहे आणि लोकसभा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पण असंच असतंय. नाही बघा, एक मिनिट थांबा. ही मतदान प्रक्रिया फक्त म्हणजे मतमोजणी तितकी संपत नाही. त्याच्यानंतर राजपत्रामध्ये प्रसिद्धी करावी लागते आणि राजपत्रानंतर प्रसिद्धी झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपूर्ण होते आणि राजपत्रात प्रसिद्धी करण्यासाठी पण आम्हाला टाइम लागतो ना. आणि याशिवाय 10वीच्या परीक्षा आहेत. 10वीच्या परीक्षा 9 फेब्रुवारीपासून आहेत. 12वीच्या परीक्षा 12 फेब्रुवारीपासून आहेत आणि त्याच्यामुळे या सर्व निवडणुका या आधी आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. ठीक आहे, मग बाकीचे शेवटचा प्रश्न, लास्ट टू प्रश्न. एक मिनिट सोनू अरे जमाबंदीचा नियम 5 पेक्षा जास्त 5 पेक्षा कमी असतील तर नाही, हे बघा किती लोक न्यायचे याच्यावर पण आहे. जमावबंदीचा जो नियम आहे 5 पेक्षा जास्त लोकांना सोबत घेऊन जात आहे. दुबार मतदार जे आहेत ते आता म्हणजे फायनल जे दुबार मतदार आहेत ते साधारणतः 10,32,521 दुबार मतदार आहेत. फायनल 10,32,000 आणि त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये फक्त 1,20,000 आता दुबार मतदार शिल्लक राहिलेले आहेत. सर, लोकसभा विधानसभेमध्ये वृद्ध महिला असतील त्यांना घरी जाऊन मतदान घेतलं होतं. या जिल्हा परिषदेने असं असणार आहे? जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशी तरतूद नाहीये, कायद्यामध्ये तरतूद नाहीये. पण महिला, वृद्ध आणि दिव्यांग असतील तर त्यांना मतदान केंद्रावर पुरेशी व्यवस्था आहे. त्यांना रॅम्पची व्यवस्था आहे. याशिवाय त्यांना व्हीलचेअरची पण व्यवस्था केलेली आहे.